आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी मंजिरी पहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आपण नवचैतन्य कम्युनिटीमध्ये ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन करत यासाठी आपण अनेक उपक्रम घेणार आहोत. त्यातला हा एक उपक्रम आजच्या जीवनातील 11 सूत्र यातला आजचा दुसरा दिवस आहे. तर आपण पहिल्या दिवशी आनंदी राहिलो. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही आनंदी राहिल्यानंतर काय काय फिलिंग होतं अनुभवा. तुमच्या शरीराचं तेज वाढत जातं. तुमच्याकडे लोक आकर्षित व्हायला लागतात. जसं जसं तुम्ही प्रगती कराल तसं तसं युनिवर्स किंवा ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला भरभरून द्यायला लागतं. तर ब्रह्मांड ही माझी एक बँक आहे. बघा, बँकेमध्ये कधी काही कमी असतं का? समृद्धी कमी असते का? नाही. तसं ही युनिवर्स माझी बँक आहे. ह्याच्यामध्ये मला जे हवंय ते आहे. फक्त ते कसं मिळवायचं हे मी ठरवायचंय. बघा, जेव्हा मी माझ्या आईकडे एखादी गोष्ट मागते, माझी आई मला लगेच देते. तसं आपण ब्रह्मांड ही आपली आई आहे. जर आईला मुलाने एखादी गोष्ट मागितली तर ती देणारच. तसं ह्या ब्रह्मांडाकडे तुम्ही मागायचा अवकाश, ती गोष्ट तयार असते. जेव्हा तुमच्या मनात एखादा विचार येतो, तो विचार तात्काळ ब्रह्मांडामध्ये विलीन होतो आणि ब्रह्मांड त्याच्यावर काम करायला लागतं. पण तुम्ही त्याला ॲब्स्ट्रॅक्ट आणता. हे असं का, ते तसं का, ते तसं का, होईलच का, तो करेलच का, झालं ते ह्या कामाला फाटे फुटतात. म्हणून ब्रह्मांडाजवळ मागताना बघा, तुम्ही जर बँकेतल्या चेकवर सही चुकीची केली, बँक पैसे देणार नाही. तसं हे ते जे चुकीचे इन्फॉर्मेशन तुम्ही पाठवता ना, हे ब्रह्मांडाला पाठवू नका. तर तुमचा चेक वाटणार आहे याची 100% खात्री आहे. तर तुम्ही ब्रह्मांडाकडे तुम्हाला जे जे हवंय, बघा, तुम्ही लिखित स्वरूपात म्हणा की युनिवर्स तुम्हाला सुंदर आरोग्य दिलं, धन्यवाद. युनिवर्स तुम्हाला सर्व अवयव योग्य पद्धतीने चांगले दिले, याबद्दल धन्यवाद. तू मला यशस्वी जीवन दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तू मला माझ्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण केली, याबद्दल धन्यवाद. माझ्या जीवनात अनेक माणसं आली, त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या, त्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाबद्दल थँकफुलनेस दाखवाल तेव्हा ब्रह्मांडही तुमच्यावर भरभरून देईल की नाही. बघा, तुम्हाला लहानपणी एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही आईला मस्का मारता की नाही, आईच्या जवळ जाता, तिच्या जवळ बसता. तसंच हिच्याजवळ पण ब्रह्मांडाजवळ प्रेमाने आणि हक्काने मागा, ते तुम्हाला नक्की देणारच आहे आणि तुमचं जीवन बदलणार आहे. धन्यवाद.